Good evening, students. Today we are going to learn about paper pattern format for board paper. If you do regular studies, you can achieve above 90 or 95 marks. So enjoy study with our videos. तर आज आपण पाहणार आहोत 10वीच्या बोर्डाचा पॅटर्न. नेमका काय असतं की आता समजा आपल्याला लढायला जायचंय आणि लढायला जायचं असल्याच्या नंतर जर युद्धभूमीचीच माहिती आपल्याला नसेल तर लढाई थोडीशी अवघड जाईल आपल्याला. त्याच्यामुळं काल आपण थोडंसं बेसिक पाहिल्याच्या नंतर आज आपण हा फॉर्मॅट पाहू आणि उद्यापासून आपले रेग्युलर लेक्चर आपण तुम्ही काही ज्या कमेंटमध्ये सुचवले त्यानुसार आपण वेगळे ग्रामरचे टॉपिक पाहू. तर आता बोर्ड पेपरचा फॉर्मॅट पाहत असताना एकूण किती क्वेश्चन्स असतात, कोणत्या क्वेश्चन्समध्ये नेमका कोणता प्रश्न असतो, ॲक्युरेट आपल्याला एकदा माहिती झालं की मग ते लिहित असताना ते आपल्याला सोपं जाईल. त्यामुळं आधी इंग्लिशचा 10वीचा बोर्ड पेपर कसा असतो, किती मार्काचा असतो ते आपण सुरुवातीला आजच्या ह्या व्हिडिओत समजावून घेऊ. बाकीच्या विषयांसारखंच 80+20चा पॅटर्न राहील. हे 80 मार्क रिटर्न असेल आणि हे ओरल एक्झाम तोंडी परीक्षा असे मिळून टोटल 100 मार्काचा हा पेपर असेल. तर आता ह्या बोर्ड इंग्लिश पेपरमध्ये एकूण असतात 7 क्वेश्चन्स. मग आता 7 म्हणल्याच्या नंतर ते होतात एकूण 13 क्वेश्चन्स. जसं की क्वेश्चन फर्स्ट AB मध्ये असतो म्हणून तो त्याला आपण असे 7 क्वेश्चन होतात, पण ॲक्युरेट पद्धतीने पाहिलं तर ते 13 पद्धतीत मोडतात. तर पहिला क्वेश्चन एकदम सोपा, ज्याच्यात तुम्ही आउट ऑफ 10 मार्क, आउट ऑफ 10 मार्क तुम्ही घेऊच शकता आणि ते घ्यायलाच हवेत. तो क्वेश्चन फर्स्ट असणारे यामध्ये सब क्वेश्चन्स असतील 6. पहिला क्वेश्चन असणारे पा की फिल द वर्ड्स किंवा फिल इन द ब्लँक्स अशा टाईपचा क्वेश्चन असेल. मग यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले असतील आणि मग त्या क्वेश्चनमध्ये एक अल्फाबेट त्या वर्डमधलं गायब असेल, ते तुम्हाला तिथं फिल करायचंय. समजा आता आपण एखादं सेंटेन्स वर्ड पाहू. आता इथे एक अल्फाबेट गायब आहे. असे 4 वर्ड तुम्हाला येतील आणि या गायब असलेल्या वर्डच्या जागी एखादा अल्फाबेट तुम्हाला भरायचं आहे. हे असेल 2 मार्कला. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट ए असेल एकूण 8 मार्कला. त्यात पहिला क्वेश्चन हा असेल की अल्फाबेट एक गायब असेल, असे 4 शब्द असतील, प्रत्येक याच्यात अल्फाबेट तुम्हाला भरायचे. नंबरला असेल पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे इथं तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले असतील, 4 शब्द दिलेले असतील आणि त्यांना तुम्हाला अल्फाबेट ऑर्डरनं म्हणजे अल्फाबेटच्या क्रमाने व्यवस्थित लावायचं. म्हणजे अल्फाबेटनुसार ए आधी येतं आहे, ते समजा दिलेले शब्द असतील. आता इथं आपण पाहू कॅट, कॅच, कप असे शब्द दिलेले असतील. मग हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार म्हणजे 4 शब्द असतील असे, हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला तिथं लावायचे. मग इथं CC आलेलं आहे. मग सगळे अल्फाबेट सारखे असल्यावर सेकंड अल्फाबेट पाहायचं, यानुसार तुम्ही ते अल्फाबेट ऑर्डरनं लावणार. हा क्वेश्चन 2, हा 2. त्यानंतर तिसरा असणारे पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे आपण हा ग्रामरचा चॅप्टर म्हणजे टॉपिक नंतर पाहू पंक्च्युएशन मार्क म्हणून. तर इथं पंक्च्युएट द फॉलोइंगमध्ये काही सेंटेन्स दिलेले असतात आणि त्यात पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह वापरायचे असतात, ते आपल्याला त्यामध्ये वापरावे लागतील. मग तिथं जास्त करून शब्द सेंटेन्स कोणते दिलेले असतील पहा की ॲड क्वेश्चन टॅगचा असेल, म्हणजे शेवटी एक कॉमा क्वेश्चन मार्क वगैरे द्या, किंवा रिपोर्टेड स्पीच मधलं एखादं सेंटेन्स असेल ज्यात सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल. ह्या पद्धतीचे प्रश्न पंक्च्युएट द फॉलोइंगमध्ये असतील. हे आपल्याला त्या वाक्यामध्ये फिल करायचं पंक्च्युएट फॉलोइंग. आपण तो टॉपिक पण ग्रामरचा पाहणार आहे. नंतर मेक 4 वर्ड्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. आता एक शब्द दिलेला असेल आपल्याला, टेम्परेचर असा साधारण आपण शब्द घेऊ. मग आता हा असा एखादा शब्द दिलेला असेल, याच्यापासून छोटा लेख आपल्याला 4 शब्द तयार करायचे आणि त्याच्यामध्ये मिनिमम 3 अल्फाबेट्स लेटर्स आले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग 2 अल्फाबेट नसायला पाहिजेत. 3 किंवा 3 पेक्षा जास्त अल्फाबेटचे लेटरचे 4 शब्द आपल्याला तयार करायचे. हाही 2 मार्काला. एकूण हे जे 6 प्रश्न आहेत याच्यापैकी आपल्याला सोडवायचे 4च, हे वरचे 4. त्यानंतर पहा राईट रिलेटेड वर्ड्स. आता ह्या राईट रिलेटेड वर्ड्समध्ये एक शब्द दिलेला असेल आपल्याला. मग इथं समजा दिलेले ड्राईव्ह, त्याच्याशी संबंधित रिलेटेड एक शब्द दिले असेल की स्लोली.
आता ड्राईव्ह हे व्हर्ब झालं आणि त्याच्याशी संबंधित ऍडजेक्टिव्ह दिलंय. मग असे आणखीन 4 संबंधित त्याच्याशी ऍडजेक्टिव्ह आपल्याला लिहायचे, हे 2 मार्कला. आणि शेवटचं असेल कम्प्लीट द वर्ड चेन. मग आता कम्प्लीट द वर्ड चेन इथं 3 प्रकारच्या वर्ड चेन, म्हणजे 3 प्रकारच्या वर्ड चेन आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. त्यापैकी एक वर्ड चेन आपल्याला इथं पेपरमध्ये येईल. मग ती कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब असेल, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन असेल, किंवा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह असेल. मग समजा आता व्हर्बची दिली तर इथं व्हर्ब दिलेला आहे समजा इट. म्हणजे लास्टचं जे अल्फाबेट आलेलं आहे याच्यापासून पुढचं व्हर्ब तयार झालं पाहिजे. असे 4 व्हर्ब आपल्याला पुढे लिहायचे. मग टी पासून समजा टेक होईल, मग पुन्हा ई आलंय, ई पासून पुढचा व्हर्ब. असे 4 व्हर्ब आपल्याला लिहायचे असतात. हे असे कम्प्लीट द वर्ड चेन. असे 6 प्रश्न असतील. ह्या 6 पैकी आपल्याला सोडवायचे फक्त 4. एकूण क्वेश्चन फर्स्ट ए असेल 8 मार्कला. नंतर असेल क्वेश्चन फर्स्ट बी. आता याच्यात हा 2च मार्काला प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न असेल मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेज. आपल्याला एखादी फ्रेज दिलेली असेल, जसं आपण पाहिलं वाक्प्रचार टाईप असेल ती. मग त्या फ्रेज सेंटेन्समध्ये आले पाहिजे आणि ते मिनिंगफुल सेंटेन्स झालं पाहिजे. समजा आपण भरपूर फ्रेज पाहिलेले आहेत. एक फ्रेज इथं सांगतो मी वाटल्यास, टू गेट रीड ऑफ. मग अशी एक फ्रेज असेल आणि ही फ्रेज सेंटेन्समध्ये आली पाहिजे आणि ते मिनिंगफुल सेंटेन्स झालं पाहिजे. असं सेंटेन्स बनवायचं. हे जर आपल्याला थोडं हार्ड वाटत असेल तर त्याला आर मध्ये की ऍड क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स फ्रेज असेल. त्यानंतर आहे ऍड क्लॉज, त्याला आर मध्ये असणार आहे. मग इथं तुम्हाला एक सेंटेन्स दिला असेल, आपण क्लॉजही शिकलेलो, तो पुन्हा आपण टॉपिकमध्ये शिकणार आहे. तर इथं ऍड क्लॉज मध्ये काय असणार आहे की एक सेंटेन्स दिलेलं, समजा आय सॉ अ मॅन, आणि मग पुढचं सेंटेन्स आपल्याला कंप्लीट करायचं. मग आय सॉ अ मॅन व्हेन ही वॉज क्राईंग, आय सॉ अ मॅन व्हेन ही वॉज वॉकिंग ऑन द रोड. असं काहीतरी सेंटेन्स तिथं जोडायचंय, पण ते मिनिंगफुल असलं पाहिजे. मग हे फ्रेज लिहा, ऑर मध्ये क्लॉज लिहा. याला 1 मार्क आहे. 1 मार्कला हे आहेत. दोन्हीपैकी एकच लिहायचंय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असणार आहे ऍड सफिक्स ऑर प्रिफिक्स. तुम्हाला 2 शब्द दिलेले असतील. एक तर तुम्हाला सांगितलं असेल याला सफिक्स ऍड करा किंवा प्रिफिक्स ऍड करा, किंवा कधी कधी सांगितलं असेल तुमच्या मनानं सफिक्स ऍड करायचं असेल तर सफिक्स करा, प्रिफिक्स करायचं असेल तर प्रिफिक्स ऍड करा. असे 2 वर्ड दिलेले असतील, त्यांना ते सफिक्स प्रिफिक्स ऍड करायचंय. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला प्रत्यय जोडणं आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर प्रत्यय जोडणं. ते जर हार्ड वाटत असेल तर त्याला आर मध्ये, हार्ड नसेल पण जरी वाटलं तुम्हाला आपण दुसरं सोडू तर ते दुसरं तुम्ही सोडवायचं. यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ऑन सेंटेन्स. 2 वर्ड दिलेले असतील तुम्हाला, समजा आपण पाहू गुड, हार्ड. आता असे 2 शब्द दिलेले, तर ह्या दोन्हीपैकी एक वर्ड सेंटेन्समध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने एक सेंटेन्स बनवायचंय. हे सफिक्स और प्रिफिक्सचं लिहा, और त्याला ऑर मध्ये असणारे किंवा हे एक दिलेल्या 2 वर्ड पैकी एक वर्ड हा सेंटेन्समध्ये आला पाहिजे. त्याचं एक सेंटेन्स बनवा. असं म्हणून 1 मार्कला असेल. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट ए आणि क्वेश्चन फर्स्ट बी हा असा एकूण 10 मार्कला आपला असणार आहे. आणि एकदम सोपा टॉपिक आहे. आउट ऑफ 10 मार्क्स आपल्याला याच्यात पडायलाच पाहिजे. त्यानंतर असेल आता हा दुसरा क्वेश्चन सेकंड ए. आता प्रत्येक क्वेश्चन आपला ए आणि बी मध्येच असणार आहे इंग्लिशमध्ये. फक्त 7वा क्वेश्चन हा आपला डायरेक्ट क्वेश्चन सेव्हन असणार आहे, बाकी ए आणि बी मध्येच असणार आहे. आता क्वेश्चन सेकंड ए. आता इथं असणार आहेत सीन पॅसेज, म्हणजे आपल्या टेक्स्ट बुक मधले पॅसेज. एकूण जेवढे आपल्याला चॅप्टर आहेत त्या चॅप्टर पैकी 2 सीन पॅसेज आपल्याला इथं अभ्यासाला येणार आहेत. मग इथं क्वेश्चन फर्स्ट ए. आता पॅसेज मध्ये 5 क्वेश्चन येतात एकूण हा 10 मार्काला क्वेश्चन असतो. तर कसे क्वेश्चन असतात की असेल A1, A2, A3, A4 अँड A5. आता क्वेश्चन फर्स्ट हा 2-3 टाइप्स मध्येच येतो. एक तर येईल फिल इन द ब्लँक्स, म्हणजे दिलेला एक क्वेश्चन असेल जसं रिकाम्या जागा भरा ह्या टाईप. जर हा नाही आला तर इथं येईल ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे दिलेले 4 सेंटेन्स असतील. जसं आपल्याला असतं चूक की बरोबर ओळखा, तसं ते सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते ओळखायचं. आणि हे नाही आलं तर असेल ॲग्री ऑर डिसॲग्री, म्हणजे दिलेल्या सेंटेन्सशी तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात हे ओळखा. अशा 3 प्रकारेच हा पहिला क्वेश्चन असेल. एक तर आला तर फिल इन द ब्लँक्स येईल, हे नाही आलं तर दिलेले सेंटेन्स ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते ओळखा, ते नाही आलं तर ॲग्री ऑर डिसॲग्री. ह्या 3 पैकी हा पहिला क्वेश्चन असेल. A2 असेल
एक तर इथं A2 मध्ये आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतील, समजा दिलेलं सेंटेन्स असेल ते रिलेटेड वर्ड्स लिहा. मग एखाद्या पॅसेजवर आधारित असेल, समजा आता आपला स्टीफन हॉकिंगचा चॅप्टर आपल्याला इंग्लिशमध्ये आहे, मग इथं देतील क्वालिटीज ऑफ स्टीफन हॉकिंग. मग इथं मेन पॉईंट तो दिल्याच्या नंतर स्टीफन हॉकिंगमध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत त्या 4 क्वालिटीज आपण इथं लिहायच्या. A3 असेल पा व्होकॅब्युलरीवरती असेल, म्हणजे आपलं अँटोनाइम्स, सायनोनाइम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर इथं तुम्हाला काही शब्द दिले, वर्ड्स दिलेले असतील, मेक इट नाउन फॉर्म, मेक इट प्रोनाउन फॉर्म, मेक इट नाउन फॉर्म आणि मेक इट वर्ब फॉर्म, मेक इट ॲडजेक्टिव्ह फॉर्म. अशा पद्धतीने हा थर्ड प्रश्न असेल, याला आपण व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन म्हणणार. त्यानंतर A4 नेहमी ध्यानात ठेवायचं, पॅसेजमध्ये 5 क्वेश्चन असताना फर्स्ट ह्या 3 प्रकारेच क्वेश्चन येणार, सेकंडमध्ये अशी एक वर्ड चेन काढल्यासारखं आहे, त्यानंतर थर्डमध्ये असणारे व्होकॅब्युलरी अँटोनाइम्स, म्हणजे त्या पॅसेजमधलेच वर्ड्स असतील, त्याला एक तर सायनोनाइम शोधा, अँटोनाइम शोधा किंवा सफिक्स जोडा, प्रिफिक्स जोडा, मेक इट नाउन, मेक इट प्रोनाउन. A4 असेल पा ग्रामर, म्हणजे ग्रामरवरती क्वेश्चन्स येतील इथं 2. मग त्यात ग्रामर पण कोणकोणते येऊ शकतं, टेन्स येईल, चेन द व्हॉइस येईल, ॲड क्वेश्चन टॅग येईल, त्यानंतर रिपोर्टेड स्पीच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येईल, डिग्री येईल. याच्यापैकी 2 क्वेश्चन येतील, 2 सेंटेन्स 2 क्वेश्चन येतील, 1 मार्काला 1 असे 2 मार्क ध्यानात ठेवायचे. आणि A5 हा नेहमी असणारे पॅसेजमधला पर्सनल रिस्पॉन्स. मग आता पर्सनल रिस्पॉन्स हा त्या चॅप्टरवरती, त्या पॅसेजवरती डिपेंड असणारे, त्याच्यावरती अवलंबून असणारे. त्यात काय सांगितलं, समजा आता म्हणजे आपण पाहिलं स्टीफन हॉकिंगचा जर पॅसेज असेल तर मग तिथं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की हु इज युअर रोल मॉडेल अँड व्हाय, म्हणजे तुमचा आदर्श व्यक्ती कोण आणि का. त्याच्यानंतर क्वेश्चन असा येऊ शकतो की स्टीफन हॉकिंग हे शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला कसे वाटतात आणि का. असे काही क्वेश्चन्स म्हणजे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स इथं असतील. अशा पद्धतीनं क्वेश्चन पॅसेजचा क्वेश्चन असणार आहेत, 5 क्वेश्चन असणार आहेत. ह्या 5 प्रकारेच तिथं प्रश्न विचारले जातील. आता क्वेश्चन सेकंड बी हाही सेम असेच 5 क्वेश्चन, B1, B2, B3, B4, B5. फर्स्ट क्वेश्चन ह्याच टाईप येईल, सेकंड ह्याच टाईप, थर्ड व्होकॅब्युलरीवरती येईल म्हणजे अँटोनाइम्स, सायनोनाइम्स, 4 ग्रामरवरतीच असणार आणि 5 पर्सनल रिस्पॉन्स. एकूण 10 मार्कला, म्हणजे क्वेश्चन सेकंड A 10 मार्क, क्वेश्चन सेकंड B 10 मार्क. आता असेल क्वेश्चन थर्ड A, इथं असतील पा पोयम. आपल्या एकूण मला वाटतं 8 पोयम आहेत, म्हणजे प्रत्येक युनिटला 2 ह्या प्रकारे. तर त्या पोयमपैकी आपल्याला येतील 2 पोयम इथं असतील पेपरमध्ये. तर क्वेश्चन थर्ड A असेल, तिथं एक कोणती पोयम आपल्या पुस्तकात येईल, 3च प्रश्न विचारलेले असतात, A1, A2 आणि A3. आता A1 मध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, ह्या पद्धतीचाच प्रश्न A1 मध्ये असेल, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स और तर हा क्वेश्चन थर्ड असणार आहे, जो पोएमवरचा असणार आहे. क्वेश्चन थर्ड A, यात A1, A2 आणि A3 असेल. A1 मध्ये असणारे पा फिल इन द ब्लँक्स असेल, म्हणजे त्या कवितेवरती आधारित क्वेश्चन असतील, रिकाम्या जागा. त्यानंतर ते दिलेले काही सेंटेन्स असतील, ते ट्रू आहेत का फॉल्स ते ओळखा, किंवा ॲग्री और डिसॲग्री, हा असा फर्स्ट क्वेश्चन असेल. सेकंड हा असेल पा थोडक्यात म्हणजे पोएममधूनच आपण तो लिहिणार, पण थोडासा पोएममध्ये कसं असतं, जसं पॅसेजमध्ये एखाद्या वेळेस आपण जशाला तशी ओळ लिहू शकतो, पोएममध्ये जशाला तशा ओळ पोएमच्या घ्यायच्या नसतात, त्यामुळे त्याला तुम्ही बदलून थोड्या टाईपमध्ये ते लिहायचं आहे. समजा आता आपली पोएम आहे फर्स्ट टीनेजर्स प्रेयर, मग त्यात क्वेश्चन आला तर व्हॉट इज टेम्पटेशन, मग टेम्पटेशन म्हणजे नेमकं काय, भुरळ घालणाऱ्या गोष्टी म्हणजे नेमकं काय. तरी आपण त्या पोएममधल्या जशाला तशा ओळी इथं लिहिणार नाहीत, तर आपण आपल्या पद्धतीनं बनवून त्या ओळी इथं लिहिणार, हा असा क्वेश्चन इथं असेल. आणि थर्ड क्वेश्चन असेल पा एक तर आपल्या त्यातले लिहायचे असतील आपल्याला रायमिंग वर्ड्स, म्हणजे दिलेल्या त्या शब्दाचे यमक जुळणारे शब्द. हा तिसरा प्रश्न आपला असेल क्वेश्चन थर्ड A. आणि त्यानंतर असेल क्वेश्चन थर्ड B. आता क्वेश्चन थर्ड पोएमवरती असेल क्वेश्चन थर्ड B, म्हणजे मी आधी सांगितलं होतं की इथं प्रत्येक क्वेश्चनला A B असणार आहे, तर क्वेश्चन थर्ड B हा पण पोएमवर असणार आहे. आणि इथं असणार आहे बा ॲप्रिशिएशन. मग ॲप्रिशिएशन हे 5 मार्कला, हे पोएम पण असेल 5 मार्कला.
तर ॲप्रिसिएशनमध्ये मग एकदम सोपं की टायटल. पोएम आपल्याला तिथं पेपरमध्ये दिलेलेच असेल लिहून, त्या पोएमचं टायटल तर आपल्याला तिथं म्हणजे पोएम वाचली की ध्यानात येईल ते टायटल. मग असेल पोएट, त्या कवीचं नाव, म्हणजे कवितेला कवी आहेत का. कधी काही कवितेला ऑथर अननोन आहेत, तुम्ही त्या ऑथर अननोन लिहू शकता. त्यानंतर आहे त्या पोएममध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, जे आपण काही नवीला शिकलो होतो 10वीला पुन्हा शिकू. त्यानंतर असेल व्हाय आय लाईक डिसलाईक पोयम, म्हणजे आपल्याला पोएम का आवडली आणि का आवडली नाही. लाईक डिसलाईक पोएम. आणि असे हे 4 पॉईंट झाले. आणि चौथा पॉईंट असेल पा पाचवा पॉईंट असेल की त्या पोएमचा एखादा व्ह्यू आपल्याला लिहायचा आहे. असे हे 5 पॉईंटनुसार क्वेश्चन 3 बी असेल. हे झालं आता पोएमचं. त्यानंतर क्वेश्चन 4 असेल, म्हणजे हे ॲप्रिशिएशन आपण नंतर व्यवस्थित डिटेलमध्ये शिकूच, सध्या फक्त आपण पॅटर्न पाहतोय. त्यानंतर असेल क्वेश्चन 4. आता हा असेल अनसीन पॅसेज. जसं आपण इथं पाहिले सीन पॅसेज म्हणजे पुस्तकातलं पॅसेज आहेत, आता असेल अनसीन पॅसेज. आणि ह्या अनसीन पॅसेजमध्ये हा अनसीन पॅसेज असेल आपला क्वेश्चन 4 ए. एकच पॅसेज असेल. आता इथं ह्याच पॅसेजनुसार क्वेश्चन असतील, फक्त एवढे की हा पॅसेज आपण टेक्स्टबुकमध्ये शिकलेलो नसू, त्यामुळं तो व्यवस्थित वाचून आपण ते सोडवणार. आणि असेच 5 क्वेश्चन त्याच्यावरती असतील. A1, A2, A3, A4 अँड A5. 5वा पर्सनल रिस्पॉन्स असेल. 4था ग्रामरवरती असेल. हा 3rd व्होकॅब्युलरीवरती असेल. A2 हा अशी वेब असेल. आणि A1 फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, ॲग्री डिसॲग्री असेल. आणि क्वेश्चन 4B असेल पा समरी. मग समरी काय, तर हा इथं क्वेश्चन 4A मध्ये दिलेला जो पॅसेज आहे त्याची शॉर्टमध्ये आपल्याला समरी लिहायची असतं. जसं आपल्याला मराठीत असतं पा सारांश लेखन, म्हणजे ह्या पॅसेजमध्ये काय सांगितलंय ते आपल्याला थोडक्यात कमी शब्दात इथं मांडायचं असतं. हा अनसीन पॅसेज असेल 10 मार्कला आणि समरी असेल 5 मार्कला. असा हा एकूण आपला क्वेश्चन 4 पर्यंतचा पेपर पॅटर्न. 5A असेल पुढचा क्वेश्चन. चौथा समरी झाल्याच्या नंतर याला असेल नाव देऊ तो आपण रायटिंग स्किल, म्हणजे ही रायटिंग स्किल असेल. आता क्वेश्चन 5A मध्ये असेल लेटर रायटिंग. आणि ह्या लेटर रायटिंग मध्ये आता लेटर आपल्याला माहिती आहे एक फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. ह्या क्वेश्चन 5 मध्ये हा असेल 5 मार्कला. म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारचे क्वेश्चन दिलेले असतील. आपल्याला जर फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर आपण फॉर्मल लेटर लिहिणार, जर आपल्याला इनफॉर्मल लिहायचं असेल तर आपण इनफॉर्मल लिहिणार. नंतर असेल क्वेश्चन 5B. आता इथं असेल पा डायलॉग रायटिंग. प्रत्येकाच्या 2-2 असतात. इथं 2 लेटर, दोन्हीपैकी एक लिहायचं. आता इथं क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग, याला ऑर मध्ये असेल स्पीच रायटिंग. म्हणजे जर आपल्याला डायलॉग रायटिंग हार्ड वाटत असेल तर स्पीच रायटिंग लिहायची, स्पीच रायटिंग हार्ड वाटत असेल तर डायलॉग रायटिंग लिहायची. दोन्हीपैकी एकच, 5च मार्क. आता ते डिटेलमध्ये काय ते आपण नंतर पाहणार आहोत. नंतर असेल क्वेश्चन 6A. आता याला आपण म्हणजे तिथं नाव दिलेले आपल्या पेपरमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इथंही 2 क्वेश्चन असतात ऑर मध्येच, एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल, और नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ह्या दोन्हीपैकीच एक लिहायचं. आता इथं काय असतं पा, पहिला क्वेश्चन असेल एक पॅसेज आपल्याला दिला जाईल, त्या पॅसेज मधली इन्फॉर्मेशन वाचून एक तर टेबल तयार करा, पाय चार्ट तयार करा. त्या पद्धतीनं हा पहिला क्वेश्चन असेल. जर तो हार्ड वाटत असेल तर दुसरा क्वेश्चन असेल, त्यांनी आपल्याला टेबल किंवा पाय चार्ट वगैरे दिलेला असेल, त्या पाय चार्ट किंवा टेबल मधली माहिती वाचून आपण पॅरेग्राफ बनवायचा. हा असेल क्वेश्चन 6A. ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं, त्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणतो. एकदम सोपा पॉईंट, 5 मार्क. त्यानंतर असेल क्वेश्चन 6B. इथं असेल पा रिपोर्ट रायटिंग और स्टोरी रायटिंग. मग आता इथं रिपोर्ट रायटिंग लिहा किंवा स्टोरी लिहा, दोन्हीपैकी एकच क्वेश्चन आपण पेपरला लिहिणार. आता रिपोर्ट रायटिंग मध्ये तुम्हाला एखादी हेडलाईन दिलेली असेल, त्या हेडलाईनला
रिलेटेड आपण एक न्यूज बनवायची. मग त्यात त्यांनी सांगितलं असतं डेटलाईन लिहा, हेडलाईन लिहा आणि मग पुढं आपण ती न्यूज लिहित असतो. ही असेल रिपोर्ट रायटिंग 5 मार्कला. हे जर हार्ड वाटत असेल तर स्टोरी रायटिंग. इथं आपल्याला काही पॉईंट दिलेले असतील, जसं आपण एक पॉईंट पाहू. 1% प्रेस्पिरेशन, 99% इन्स्पायरेशन, असे वगैरे पॉईंट असतील. मग हार्डवर्क, ह्यानुसार ते पॉईंट वाचायचे आणि त्या पॉईंटला रिलेटेड असणारी एखादी स्टोरी आपण तयार करायची. तर हे रिपोर्ट रायटिंग और स्टोरी रायटिंग म्हणजे बातमी लेखन आणि कथा लेखन ह्या दोन्हीपैकी एकच आपण लिहिणार. इथं प्रत्येक याच्यात ऑर मध्ये पा आणि हे असेल 5 मार्कला. म्हणजे लेटरमध्ये 2 लेटर, फॉर्मल और इनफॉर्मल एकच लिहायचंय. डायलॉग रायटिंगला ऑर मध्ये स्पीच रायटिंग दोन्हीपैकी एकच लिहायचंय. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला 2 क्वेश्चन, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल दोन्हीपैकी एकच लिहायचंय. आणि इथं रिपोर्ट रायटिंग और स्टोरी रायटिंग दोन्हीपैकी जे आपल्याला इझी वाटेल तेच लिहायचं. आणि असेल क्वेश्चन 7. याला क्वेश्चन 7च असेल, ए नसेल, बी नसेल. हा असेल पा ट्रान्सफर, म्हणजे सेंटेन्स दिलेले असतील, ट्रान्सफॉर्मेशन असेल. सुरुवातीला याच्यात 3 प्रश्न विचारलेले असतात पा, ए, बी आणि सी, किंवा 1, 2, 3. इथं तुम्हाला दिलेले असतील 6 वर्ड, 6 शब्द. त्या 6 पैकी 4 शब्द आपण मराठीतून ट्रान्सफर करायचे. नंतर बी मध्ये दिलेले असतील 4 सेंटेन्स. ते 4 सेंटेन्स आपल्याला, त्या 4 पैकी 2 सेंटेन्स आपल्याला मराठीतून ट्रान्सलेट करायचे. मग ते 4 सेंटेन्स मध्ये एखाद्या वेळेस थॉट असेल, प्रोवर्ब असेल म्हणजे सुविचार किंवा म्हणी असतील. आणि 6 असेल, इथं 2 सेंटेन्स दिलेले असेल, त्याच्यापैकी 1 सेंटेन्स आपल्याला मराठीतून ट्रान्सफर करायचं. म्हणजे ट्रान्सफर द सेंटेन्स इन टू युअर मदर टंग, म्हणजे तुमच्या मातृभाषेत दिलेले सेंटेन्स वर्ड ट्रान्सफर करा. इथं 6 पैकी 4 सेंटेन्स 2 मार्कला. इथं असतील 4 सेंटेन्स इंग्लिशमधून, ते आपल्याला त्यातले 2च ट्रान्सफर करायचे, ते 2 मार्कला. आणि इथं सी मध्ये दिलेले असतील 2 सेंटेन्स. इथं जास्त करून थॉट्स किंवा प्रोवर्ब असतील, म्हणजे म्हणी किंवा सुविचार, त्यातलं 2 पैकी एकच ट्रान्सफर करायचे, ते असेल 1 मार्कला. असे एकूण मिळून हे 7वा क्वेश्चन असेल 5 मार्कला. आणि रायटिंग स्किल झाली आपली 25 मार्क्सला. अशा एकूण टोटल हा रायटिंगचा पेपर आपला असेल 80 मार्कचा. एकदम सोपा सुटसुटीत पॅटर्न. याचाच आपल्याला आता ह्या दृष्टीनं म्हणजे याच्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत. आणि ओरल जे की आपल्याला शाळेतून 20 मार्क भेटणार ते तर भेटणारच आहेत, तर याचा आपण अभ्यास करू. तर तुम्ही मला कालच्या व्हिडिओत कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एक तर उद्या म्हणजे 2 जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे की चेंज द वाईज किंवा डिग्री घ्या. आपण उद्या चेंज द वाईज घेऊ. आणि काल आपण जो शिकलोय टेन्स, त्याचे जे फॉर्म्युले असतील, टेन्स असतील, व्यवस्थित वाचा. त्यानुसार आपण उद्या चेंज द वाईज पाहू. धन्यवाद. थँक्यू.